फक्त सबूत टाका. जगदंब जगदंब जगदंब. ठीक आहे, पण शिवा, सिद्धी मोठा मुत्सद्दी आहे. तो 1000 सवाल विचारेल, तलवारीच्या धाकावर बोलायला भाग पाडेल. राज, तुम्ही निर्धास्त राहा. त्या सिद्धीचा बाब आला तरी बी सिद्धीला तुमचा पत्ता नाही सांगणार. मग जीव गेला तरी 72. शिवा, आणि मरणाच्या गोष्टी कशाला? बाकी कशाला नाही, तरी भोसले घराण्याचं हे आभूष आहे. ही कवड्याची माळ बघून सिद्धी नक्कीच फसेल. या कवड्याच्या माळेला जपा. आई भवानी तुम्हाला यश देवो. जी राज. शिवा, पांढर पाण्याजवळ तुम्ही आम्हाला येऊन मिळायचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला गनिमाला मारायचं आहे आणि स्वतःला राखायचं आहे. जय भवानी. जय भवानी. गंगाधर पंतांनी आपलं काम चोख केलं होतं. शिवाजी राजा शरण येणार या बातमीनं सिद्धीचा वेडा बेफिकीर बनला होता. वाटाड्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. पन्हाळ्यावर 2 पालख्या निघण्यासाठी सज्ज होत्या. रात्रीचा अंधार वर चढत होता. वारा घोंगावत होता. लवकरच वादळासह पाऊस कोसळण्याची चिन्ह दिसत होती. भवानी मातेचं दर्शन घेऊन महाराज निघाले. सगळ्यांची छाताड धडधडत होती. शिवाकाशीच्या पालखीनंही आपला तळ सोडला आणि सिद्धीच्या गोटात हुजूर, बड़ी अच्छी खबर है. वह सिवा अपने घेरे से भागने की कोशिश कर रहा था, लेकिन हमारे सिपाही ने उसे पकड़ लिया है. उसे बंदी बनाकर हमारे सिपाही लेकर आ रहे हैं हुजूर. बहुत खूब. पेश करो सिवा को हमारे सामने. यो सिवा, एक तरफ अपने पंडित से हमें कहलवाते हो कि तुम हमारे माताहत बनना चाहते हो और दूसरी तरफ भाग निकलते हो. तुम्हारी ये कोशिश भी नाकाम रही. इसका हमें अफसोस है. एक प्रयत्न फसला म्हणून शिवाजी राजा थांबत नाही. राजा? कौन सा राजा? ये तुम्हारा पहाड़ों का मुल्क. इस पत्थर के मुल्क पर राज कर तुम अपने आप को राजा मानते हो. सह्याद्रीच्या मुलकाची महती तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या उपल्याला काय करणार? त्यासाठी या मराठी मातीत जन्म घ्यावा लागतो. तुझी तेवढी पण लायकी नाही जोहर. या सह्याद्रीचा मुलूक परम पवित्र आहे. तो बाळगणं तुला येण्यागाबड्याचं काम नाही. नादानी करशील तर मारला जाशील. इतना गुरूर, इतना गुस्सा. तौबा तौबा. चलो सिवा, बताओ कहां भाग रहे थे और इस गुस्ताखी का नतीजा क्या होगा ये नहीं सोचा? नतीजाची फिकीर ती तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी करायची. स्वराज्यात वावरणाऱ्या वाघांनी नाही. स्वराज? मरने के बाद क्या करोगे इस स्वराज का? बोलो शिवाजी राजे. जोहर, हे स्वराज्य म्हणजे कुण्या एकट्याचं नाही, गोरगरिबांचं, रयतेचं, देवाधर्माचं राज्य आहे हे. आणि या स्वराज्याचा राजा असा तुझ्यासारख्या लांडग्याच्या हाती लागायचा नाही. हाथ में तो तुम मेरे आ चुके हो सिवा. हुजूर, हुजूर, दगा हुआ. वो सिवा हमें मिलने का बहाना बनाकर किले से भाग गया. हमारे नजरबाजों ने उसे विशालगढ़ की ओर भागते देखा है. सिवा भाग गया? फाजल, तुम्हारे नजरबाजों से कह दो काम के वक्त नशा ना किया करे. सिवा भाग गया तो ये कौन खड़ा है? सिवा नहीं है, यह कोई और है. कोई हम शक्ल भी हो सकता है और सिवा कुछ भी कर सकता है. ये सिवा नहीं, कौन है ये? फाजल खां, पूछो इससे. सच बताओ फादर, कौन हो तुम? शिवाजी. सच बताओ बेवकूफ, हमारा वक्त जाया मत करो. सच बताओ कौन हो तुम, वरना तुम्हें मौत के घाट उतारने मेरी शमशेर को ज्यादा वक्त नहीं लगेगा. मातीसाठी मरणारे आहोत.
मरण पाठीवर बांधून फिरतो आम्ही. आम्हाला मरणाची भीती नाही, मरण आम्हाला घाबरत. हे फाजल, करो ये फिजूल की बातें. शिवा कहाँ है? कौन हो तुम? मी शिवाजीच हाय, पण शिवाजी राजा नाही. म्या नेबापूरचा शिवा नावी. इतना बड़ा धोखा. तो वो शिवा कहाँ है? कहाँ है शिवा? राज, तर तुमच्यासारख्या माकडाच्या हातात उभ्या जन्मात घावायचं नाही. सिद्धी, राजपणाहून कवाच निसटलं. राज म्हणजे सह्याद्रीचा भनानवार आहे. तुझ्यासारख्याची दशा केल्याशिवाय राहणार नाही ते. तुझी लत्तर वेशीवर टाळणार म्हणजे टाळणारच. जबान संभाल कर बात कर, नहीं तो अंजाम बहुत बुरा होगा. अंजाम? अरे अंजामाची भीती कोणाला घालतो? ती जर असती तर ही शिवाजी राजाची कापड आणि ही आई तुळजाभवानीची माळ ह्या शिवाने घातलीच नसती. आणि मराठ्यांच्या वाटेला गेल्यावर अंजाम काय होतो ते तुझ्या बापाला जाऊन विचार फाजल. आणि तुझ्यात बी हिंमत असेल तर एकदा करच मला मोकळा आणि ये माझ्या समोर. मग दावतो तुला आणि तुझ्या सिद्ध्याला मराठ्यांची अवलाद काय असते ते. जय भवानी, जय शिवाजी. मसूद, मेरे हाथों से वो बेनजीर नगीना निकल गया है. तुरंत जाकर उसका पीछा करो, उसे पकड़कर मेरे सामने पेश करो. मुझे किसी भी हालत में वो शिवा चाहिए. चलो भागो यहाँ से. तांडव है गर्भधुंद शंकरा है. डमरुनाद ढळवळे तू राज, तुम्हासनी दिलेलं वचन म्या राखलं. ही तुमची कापड, भोसले घराण्याचं हे कवड्याच्या माळेचं लेणं, याला कुठं बी कमीपणा नाही येऊ दिला म्या. राज, आत्ता पतूर तुम्ही सुरक्षित अंतरावर पोचला असाल याची खात्री आहे मला. राज, ह्यो शिवा पुण्यांदा जन्म घेईल ह्या सौराज्याच्या शिवाजी राजाच्या चाकरीत रुजू होण्यासाठी. सौराज्यावर हे असले सिद्धी किती बी येऊ द्या राज. ह्यो शिवा हरे केला इथड्या छाताळानं त्यांना सामोरा जाईल. हजार येला या छातीवर गनिमांचा वार झेलल, पर गनिमाला पाठ धावणार नाही राज. सौराज्या पायी मरण्यासारखं सुख नाही. एक शिवाजी राजा जगवण्यासाठी माझ्यासारखं हजार शिवनावी या सौराज्याच्या मातीत जन्माला येते. सौराज्यापायी बलिदान देण्यातच आमच्या या जीवाचा सोहळा आहे राज. पण राज, या तुमच्या सेवकाला तुमचा अखेरचा शब्द नाही पाळता आला. राज, पांढर पाण्यावरली आपली भेट अर्धवटच राहील. माफी द्यावं राज, माफी द्यावी. आमच्यावर राग धरू नका राज. पुन्हा जन्माला येईल तवा तुमच्या पायाची चाकरी करायला रुजू होईन राज. तवर निरोप द्या राज. ह्या शिवाचा तुम्हाला, सौराज्याला अन आळू साहेबांना अखेरचा मुजरा राज. अखेरचा शिवाकाशीरांच्या बलिदानामुळे महाराजांना विशाळगडाच्या रोखाने आणि घोडखिंडीमध्ये स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुती द्यावीच लागली. घोडखिंड पावनखिंड झाली. स्वराज्याचा पंचप्राण काळ सर्पाच्या विळख्यातून बचावला गेला.
अशाच अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या अत्युच्च समर्पणातून स्वराज्याचा हा वटवृक्ष उभा राहिला आणि जिजाऊ साहेबांच्या वृत्ताचं रायगडावर उद्यापन झालं. भंगलेली सिंहासने पुन्हा सांधली गेली. सह्याद्रीचा आनंद अनावर झाला. संत सज्जन गाई वासर घरदार सारे सारे सुखावले. शिवबा छत्रपती झाले. आपले राजे छत्रपती झाले. हजारो कंठातून निघालेला स्वातंत्र्याचा जयघोष आसमंताला पोहोचला. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय.